नमस्कार मंडळी, मी ऋतुजा आणि आज आमचं ठरलं होतं सकाळ सकाळी उठून आम्ही आज सारवायचं म्हटलं होतं. कारण आमचं अंगण असंच होतं, त्याला आम्ही काही खटलेलं नव्हतं, काय नव्हतं. मग म्हटलेलं की अंगण सारवूया. ह्या बघा आई, ठरलं आमचं अंगण सारवायचं आणि घेऊन आल्यात लगेच गेजर. म्हणजेच माशीवाली आलेली, तिच्याकडनं त्यांनी गेजर घेतलं नाही. कुठचं काम असलं ना की त्या आधी हजर होणार, कारण त्या मला खूप मदत करतात. कुठचं काम असेल की लगेच येतात. म्हणजेच त्या आमच्या होंच्या काकी आहेत, मी त्यांना आई म्हणते. आणि अशा प्रकारे आमचं मस्त अंगण सारवून झालेलं होतं. आमच्या अंगणात काय आम्ही खणलेलं वगैरे नव्हतं, आम्ही असंच सारवून घेतलं. पण किती भारी वाटतं सारवलेलं अंगण. तर याच्यानंतर आम्ही पुढचं काय करू तेव्हा, पण आत्ता सध्या तरी काही वर्ष आम्ही अंगण मस्त सारवणार आहोत. आणि हे बघा, आमचं पाठीमागे सुद्धा आम्ही असं छानपैकी परवा खतलं होतं. तिकडे सुद्धा पाठची पडवी करायची होती, म्हणून म्हणलेलं की आज साफ करून घेऊया तिकडचं. हे असं झाडझूड चालू होतं. मग मंडळी आम्ही म्हणलेलं की चला सारवून घेऊया. असं शेण आणून कसं बदा गादवून सारवलेलं आहे का नाही. मग आता बघा तर मंडळी अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी सारवून घेतलं. आणि आमचे आम्हाला पाणी आणून देत होते सारवायला. तर मस्तपैकी हा माझा अवतार कसा दिसते, मी कशी दिसते, छान दिसते ना. मग असं मी मस्तपैकी सारवून घेतलेलं आणि भरपूर पाणी ओतून सारवून वगैरे झालं. आणि म्हटलेलं की आंघोळ करून आता देवपूजा करूया. मग देवपूजा करून झाली. आणि मग आता तुम्ही बघत असाल, हे आमचे सासू सासरे म्हणजेच अहोंचे आई बाबा. आणि इथे मी रांगोळी काढायला घेतली. पूजा झाल्यानंतर मी रांगोळी काढली होती, कारण बाहेरचं शेणसुद्धा जे सारवलेलं होतं ते सुकायचं होतं म्हणून. तर मग अशा प्रकारे मस्त डिझाईन काढत रांगोळी पूर्ण केली. अशी लांब लचक रांगोळी काढली. बघा कशा चकल्या दिसत आहेत का नाही. मग अशी आम्ही रांगोळी काढली. आणि सारवलेल्या अंगणात रांगोळी काढणं म्हणजे काय विशेषच बाब आहे. कशी दिसते रांगोळी, सारवलेल्या अंगणात अशी पांढरी रांगोळी कशी दिसते, भारी दिसते की नाही. मग हेच तर पाहिजे असतं ना, अजून काय, किती भारी दिसते बघा. तर मंडळी अशा प्रकारे मी मस्त सारवून आणि छानशी रांगोळी काढून आम्ही आमचं अंगण तयार केलं होतं. आणि समाधान वाटलं आम्हाला, इतकं छान म्हणजे वाटत होतं आम्ही फायनली हे काम पूर्ण. तर मंडळी, कोकणी माणूस आणि त्याच्या घरासमोरील शेणाने सारवलेलं हे अंगण म्हणजे काय बाई, स्वर्गसुख बघताय ना. हे असं पाहायलाच मिळतं सगळं आपल्या कोकणात आल्यावरती. तर चला मग मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय.